मुंबईतील शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष यांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे यांची बैठक असणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र हे सुरू आहे। शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। मनसेची आज शिवतीर्थावर बैठक असणार आहे। तर मनसेच्या केंद्रीय समितीची ही बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे। मुंबईतील शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष यांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे यांची आज बैठक असणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला मात्र आता महत्त्व आलेलं आहे। मनसेचं बैठकांचं सत्र आता सुरू झालंय। शिवतीर्थावर आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीत आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मनसेची आज शिवतीर्थावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मनसेच्या केंद्रीय समितीची ही बैठक असणार आहे। मुंबईतील शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष यांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे यांची आज बैठक असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, नक्कीच कृपा, एकंदर आज सकाळी 9 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, ज्यामध्ये मनसेच्या पक्षांतर्गत ज्या केंद्रीय समिती आहेत त्यांचा अहवाल, त्यांचा आढावा एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः घेणार आहेत। आणि एकंदर आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। आणि एकंदर कुठेतरी पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनसेच्या सध्या बैठकांचं सत्र आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। कृपा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।